रामकृष्ण हरी मंडळी, कस काय मग मजेत का? आज आहे एकादशी. कामिका एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला, फराळ बिराळ झाले, सर्व कामं आवरलेत. आता चारा आणायला चालू आहेत. दाजी ऊस तोडतेत. मला म्हणले आणू लागायला ये पटकरनं. म्हणलं हा आले तोडा, तोपर्यंत वाहू लागते तुम्हाला. दोघांनी देखून पटकरनं वाहून घेतो. घरी पाणी चालू या आणि भरणं पण चालू या. कुकडीला आलेलं आहे पाणी, त्याच्यामुळं भरणं चालू या. आता मस्त असं भरपूर पाणी आलं या आणि भरणं चालू आहे. बघा इकडं मस्त अशी छान सुरुवात झाली आणि पाखरं किती छान वरडतात. दारावरून येतो म्हणजे किती किल 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 मस्त सुरू झालेले आहे. बघा वरती पाणी चालू आहे, कुकडीला पाणी आलेले मस्त असं छान हिरवगार वातावरण झालंय. पाणी घरी चालू आहे, मस्त छान वाटतं. रानामध्ये गेल्याच्या नंतर प्रसन्न आनंद वाटतो. ती ऊसावरती छान मस्त. बघा हा 5 महिन्याचा ऊस आहे, पण किती छान आला या. काय त्याला भरपूर असं खत, जे त्याला ज्या त्या गोष्टीची गरज आहे ते घातल्याच्या नंतर खरोखरच मस्त असं आपल्या शेतामधील पीक येतं. गवत तर भरपूर झालंय रस्त्याने, ह्यांनी औषध मारून घ्यायचं या. पण चला आता वेळेला पण लय भरपूर असं महत्व आहे आणि पाऊस पण येई नाही. बघा कुकडीचं पाणी चालू आहे, बाकी सारं मोटरीपाशी चालू आहे. जेवढं खाली पाणी येतंय तेवढं इकडं ऊसावरती ही मुरघास किंग भिजून झालं या छानपैकी मस्त असं. बघा कसं काय आलंय मुरघास किंग. पुन्हा कुणाला ज्याला पाहिजे ना असेल ना, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलवरती नंबर आहे, कॉल करा. नक्कीच मुरघास किंगचं वेणं भेटल्या जाईल. भरपूर जण असं म्हणतात की आम्हाला पाहिजे. नक्कीच सर्वांना भेटल्या जाईल. बघा इकडं दाजींचं आगमन झालेलं आहे. हात करते तर मोटरी भागून खाली एवढं चाललंय ना, मस्त असं सांगते. तर मोठे 5 इंचीची पाईपलाईन आहे आपली, त्याच्यामधनं पाणी आपल्या शेताळ्यात एक मोटर चालू या आणि उरल्याला खाली पाणी चालू आहे. हा उरल्याला पाणी या. चला अगोदर ऊस घेऊ, निहून टाकू बिकू, मग बघू परत. आत्ताशी घेतलंय ना इथं, वरलं समजा झालं ना. तर इकडं चालू आहे पाणी. दार मोडून ठेवता का? पिल्लं झोपलाय काय? रात्री जागा होता त्याच्यामुळं आता झोपलाय. पाणी आलं मग त्याला चैनच नसती, त्याच्या अंगात वारं भरलेवानी. त्याला चैनच नसती. पाणी आलंय मानल्यावर त्याच्या जीवाला दमन धीरच नाही. गेलं का पाणी? म्हणजे सारे भिजले का ते? हा त्या पलीकडल्या 2 लावलं ना, ही पण आपली यावं. अहो ती बुजायचं ना, पलीकडे जाईन म्हणजे ती तिथं अजून एक लावतात का? मला नाही बाय कळत. उगच मला समजतच नाही, मी डोकं बी लावित नाही. मला घरचंच उरकत नाही. अहो म्हणजे इथं लावा म्हणत होते, मोडा म्हणत होते व असं म्हणते. काय करून त्यापैकी दारे मोडून पाणी लावलंय. बऱ्याच दाऱ्यांवर पाणी चाललंय, म्हणजे मुरण चांगल्यापैकी. ऊस जसा फोडलाय तसा ऊसाला पाणीच नाही काय असं, म्हणजे नुसतं शिपक्या सापक्यावर आहे पाऊस. किती दिवस झालं फोडल्याला? किती दिवस झालं तेव्हापासनं पाणीच नव्हतं. पण आता आलंय. चला ऊसाच्या नशिबाने, आपल्या नशिबाने म्हणलं चला आता चांगलं मुरून द्यायचं हा ना.
2-4 टप्प करून होऊन जाईल ना. मोडून पाणी. चला डॉगे सेट चला. चल 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 चल. ऊस एकच नंबर आलाय पण. काहीच नाही, खत टाकण्यात पाणी दिलं नाही. हा तेवढं आहे, पाणी नाही दिलं. आताशी पहिला घोट आहे ह्यो पाण्याचा. आता ह्या पाण्यावर लय हलणार आहे ऊस. असं म्हणल्यावर कसं जमायचं काय? उभा राहायचं तुम्ही ऊस तोडायचा. रोजच हा एकच फायदा. एकच पायताय. माझ्या वाट्याचा बी आणू नाही तुम्ही कोयता. काय म्हणते ताई नुसता व्हिडिओ काढते दाजीला लावते ऊस तोडायला. हा काही काम येते मी काम या बरं झालं. सगळं दाजी करते. ते पण खरं या. म्हणून ठेवायची तुला सांभाळायची. हा ना. नाही तर आता मला स्वस्ता नाही वाटतं त्याच्याबरोबर बघितलं गेलं तर बरं झालं असतं. हा विचार एक विचार येतोय जो आपल्या संध्याकाळच्याला विचार येतो. एक विचार येतोय. नक्की गेली तर बरं झालं असतं, दुसरी केलेलं बरं झालं. आता बी दुसरी करायचा विचार चालला होता. हा म्हणलं तुमचं दोघीचं जमतंय. बरं झालं करा. दोघीचं नाही जमलं नका का जमा ना काय जमून करायचं. घेशील का? जमून नाही जमू. तू जमून घेशील का? माझं काय तर आता माझं झालं गेलंय समजा. आता जमून घेशील का नाही? आता माझं काय राहिलंच नाही. आता तू जमून घेशील का नाही? माझं 20 तास भाडं किती? तुम्हालाच भांडते म्हणल्यावर तिला कमन नाही भांडणार. हा? तुम्हालाच भांडते. समजा आता पाहुणं तुला इथं आलं. हं. मला काय टप्पर आहे कुणाच्या बापाची इस्रायला. सारं मी कष्टाने कमविलंय. तुझ्या नवऱ्याला बायको सारं माझी पोरगी करायची. मी कष्टाने कमविलंय. त्याच्यामुळे कुणाची टप्पर नाही आपल्याला चुकून विसरायची. इथं आलं तुझ्या नवऱ्याला बायको द्यायची. चुकून बी नाही येणार. रोक नाही येणार आणि ठोक नाही येणार. फक्त ही चुकून समज हं. समजा चुकून इथं आले हं. तुझ्या नवऱ्याला माझी पोरगी बायको द्यायची. हं. म्हणजे तुला सवत. हं. तुला काय वाटते असं विचारलं. हं. तू काय सांगशील? मला काय वाटतंय बरोबर ना. समज हा काय वाटतंय ते हा. म्हणते ना, आता माझी पोरगी तुझ्या नवऱ्याला द्यायची हा म्हणजे तुझी सवत झाली. हा तुला काय वाटतंय? मला विचारल्यावर ना. हा. मग त्या टायमाला मी सांगेन ना उत्तर. आता सध्याला काय सांगू. अरे सांगून टाक ना. आता आपल्या पब्लिकला व्हिडिओ सांगून. बघितला ना लोकांनी, हा. एखाद्याची इच्छा झाली मला पोरगी द्यायची हा तर त्यांना सांगून टाक मला असं असं वाटतंय म्हणून. चांगलं वाटतंय. हा चांगलं वाटतंय. तर चांगलं वाटतंय. कुठून वर वाटतंय? कुठून वर वाटतंय? नारड्यापासून. हा, कुठून वर वाटतंय? कसं वाटतंय तुला? हा? अगं बाई माझं सोन्या कसं वाटतंय? अगं बाई माझा पिंट्या. काय हा अगं बाई माझा तुला पिंट्या. विचारलं तर तुझी काय त्याची अशी आग होईन माझ्या नवऱ्याला आणि बायको अगं बाया नाही होत नाही. आग होईन तुझ्या ना नाही होत. माझं काळीच काय एवढं हलकं बिलकं समजलं काय तर. समुद्रात मासा काढल्या उड्या हाणतो हा तसा तू जाग्या उड्या हाणची. त्याचं काय माझं एवढं काळीच हलकं नाही हो. तुम्ही काळजी करू नका माझ्या काळजाची. तू एकटीच नाही उड्या हाणायची, हा पुरीला घेऊन उड्या हाणची. पोरगी कस काय बायकोपेक्षा एक का आता म्हणून दादा आपल्याला हे सुचलं का घरात येऊ नका. घरात येऊ नका म्हणे. पण मी ती फाकडे हा दुसरं घर बांधील तुम्हाला हे शेडमध्ये ठेवीन. तिला बंगला बांधील. बंगला बांधायचा आहे. आज खोळा. बांधायचा आहे त्या बांधायचा. बंगल्यात येऊन राहील. रा 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 हा. आता लेकाची करायची बघा. आता तुमचं ठेवा कुठंतरी यायला. मांडून बाजार. अरे मी करू शकतो मला काय कमी न- माझ्याकडे काय नाही. बाजार कुठंतरी मांडून ठेवा आता. माझ्याकडे काय नाही मला सांग. ती पण आहे. हा? मला रान नाही का मला जमीन नाही का मला पिकत होतं का ह्या रानात पिकत होतं काय. स्विमिंग पूल नाही. होय स्विमिंग पूल आहे तिला पवायला. स्विमिंग पूल का असाना मी पोहले या. स्विमिंग पूल मध्ये आता गाडीच नाही. मी स्विमिंग पूल मध्ये पोहले या. तुला काय वाटतं खरंच राह हा बायकोच करतो. बरे आणू काय हा ना. जातात की तुम्ही ह्याच्यामध्ये जात नाहीत वय कॉमेडी मध्ये शूटिंग करायला. शूटिंगला जात नाही. कॉमेडीचं नाव काढलं म्हणून तेच झालं. हा तिथं आपण काय म्हणतं बोलायचं नसतं. हा सगळ्या शिकवत्यात. होय पहिल्यांदा शिकवलं बा हा ऐकून घेतलं हसलं थोडा हा कॅमेरा चालू केला हा असं म्हणायला लावलं हा मसाला का मला आधवर शिकवत काय झालं बीपी बीपी वाढलं काय बघायला घाम पुसायला. आणि बायको करायला निघालात. त्यांनी कॅमेरा बंद केला हं माझं घाम पुसला म्हणजे काय झालं हं
म्हणलं मला जरा बीपी वाटलं दाब म्हणा. आला म्हणलं हे म्हणलं काय असतं त्याचं. हो. त्यांनी बोलून दावलं मला. हा मी बी रेटाय चालू केलं का कोणा मला फोन यायला लागला या आता शूटिंगला होते गाम आणि तात आ साठला का येतोय ना. नादच नव्हता. लय अवघड असते शूटिंग तरी काय सोपी का. लय अवघड. चला असं द्या कसं असतं काहीतरी करून दाखवायचं काहीतरी करायचं आहे का नाही. काहीतरी केल्याशिवाय तरी आहे का. किती कवळं न्यायचं तुसाचं. बरं बरं आहे ना. मुर्गा किंग पण लय खायला आलंय म्हणजे लय आलंय. आता कोण नेतंय व गावात तर नाही कोणी.